शेडमधून चांगल्या पद्धतीनं सर्पमित्रांनी नागाचं आहे ना रेस्क्यू केलं होतं. बाहेर आणल्यानंतर अरुणला सांगितलं अरे लवकर बरणी, तर अरुणही बसला बरणी रिकामी करीत. मग नाग म्हणे मला एवढा टाईम आहे का. मग अरुणच्याच आहे ना सुपर स्प्लेंडरमध्ये नागाने डायरेक्ट एंट्री आणि सुपर स्प्लेंडरचे आजपर्यंत जे पार्ट खोलेल नव्हते ना ते नागराजमुळे ना बाकी खोलावंच लागले. तर जय हरी माऊली, राम राम मंडळी. आज खालच्या माळ्यामध्ये दुपारी चक्करला चाललो होतो कारण ह्या प्लॉटमध्ये ना आपल्याला उद्या लावायचे पेपर. पेपर लावायच्या अगोदर आहे ना मनी काढायचं गारका मारायचं काम चालू. दादानी माणसाला सांगितलं होतं एक मनी ना खाली पडला नाही पाहिजे. माणसाने बी ना जुगाड लावलं, कोणी ना कमराला कॅरेट बांधले असे वडीत वडीत चालले आणि कोणी ना बादल्या बांधून घेतल्या काउपियासच्या, त्या सुद्धा आहे ना कामरालाच. मग आहे ना त्या भरल्या होत्या बऱ्यापैकी. त्यांनी म्हणलं ए बाबा त्या बादल्या घ्या रिकाम्या करून. मग अशा पद्धतीने आहे ना त्यांना टोकऱ्या वगैरे दिल्या आणि टोकऱ्यामध्ये ना मग त्यांनी सर्व बादल्या काही कॅरेट वगैरे टाकून घेतले आणि त्यांना म्हणलं एक मनी ना खाली पडू नका देऊ, जे खाली पडलं ना ते टाकून घ्या कारण याच्यामध्येच ना तुमची मजुरी माणसं काम आहे ना एकच नंबर करते. कारण जागल्या दाजीची ना टोळी एकच नंबर आहे. फक्त आमचा जागल्या दाजी ना कोणतंही काम असू द्या छाटणीपासून तर शेवटपर्यंत आहे ना कडचीच गल्ली घेणार बरं का. मग कडची गल्ली ना पातळ असली का तो आहे ना एक नंबर राहतो. कसं आहे चाललंय आता त्याचं चालू द्या. आणि दुपारी आपले मार्गदर्शक बाबा आप्पा मोरे हे आपल्या फार्मला भेट देण्यासाठी आले होते. कसं आहे आपल्याला नवीन व्हरायटीबद्दल आहे ना आपल्याला माहिती नाही. मग आपल्याला ना आप्पासारख्याचे ना मार्गदर्शन घेणं फारच गरजेचं आहे. आपल्याला काही व्हिडिओ काढलेला आवडत नाही पण आपल्या कॅमेऱ्याला काही बसवत नाही. मग चालू चला असा फिरून घ्या. आणि मग अरुणची बरणी रिकामी झाली होती. मग अशा पद्धतीने ना सर्पमित्रांनी रेस्क्यू करून घ्या.